लेक बेल रिसॉर्ट, राहण्याची व जेवणाची उत्तम सोय, निसर्गरम्य परिसरात वसलेले साकूर गाव आणि याच गावातून कवडदरा साकूर रोडवर विस्तृत स्वरूपात उभारलेले लेक बेल रिसॉर्ट। यामध्ये ग्राहकांना एसी, नॉन एसी रूम उपलब्ध आहेत। शिवतीर्थ डेअरीच्या अगदी जवळ तसेच सिन्नर घोटी महामार्गाच्या हाकेच्या अंतरावर असलेले लेक बेल रिसॉर्ट अगदी रिझनेबल पैशात चांगली सोय आणि राहण्याची उत्तम व्यवस्था मिळेल। SMBT हॉस्पिटल पासून फक्त 1 किलोमीटर अंतरावर असलेले लेक बेल रिसॉर्ट आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे। संपर्क साधावा। सराफ दुकानात घुसून बंदुकीचा धाक दाखवून सोन्याची लूट करणारा म्होरक्यास हरियाणा येथून केली अटक। गुंडाविरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी। दिनांक 17/2/2025 रोजी अंबड पोलीस स्टेशन हद्दीत श्री ज्वेलर्स महालक्ष्मी नगर अंबड येथे फिर्यादी दीपक सुधाकर घोडके त्यांची पत्नी असे त्यांच्या सराफ दुकानात बसले असताना 2 अनोळखी इसम दुकानात घुसून बंदुकीचा धाक दाखवून व जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांनी दुकानातील डिस्प्लेवर असलेले सोन्या चांदीचे दागिने त्यांच्याकडे असलेल्या बॅगमध्ये टाकून फिर्यादी व त्यांची पत्नी यांच्या डोळ्यावर स्प्रे मारून त्यांच्या तिसऱ्या साथीदाराच्या बुलेटवर बसून पळून गेले। म्हणून अज्ञात 3 आरोपींविरुद्ध अंबड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 140/2025 भारतीय न्याय संहिता क्रमांक 311, 309(4), 333, 351(2), 3525(3) प्रमाणे दिनांक 17/2/2025 रोजी गुन्हा दाखल आहे। सदरच्या गुन्ह्यात गुन्हे शाखा युनिट 1 यांनी 2 आरोपींना अटक केली होती। गुन्ह्यातील मुख्य आरोपी मध्य प्रदेशातील असल्याने तो इतर राज्यात फरार झाला होता। त्या अनुषंगाने सदर गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार आरोपी नरेंद्र हरिराम अहिरराव मूळ राहणारा मध्य प्रदेश हा जिल्हा सागर राज्य मध्य प्रदेश येथे असल्याची माहिती मिळाल्याने गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहितेसह मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड असे जिल्हा सागर राज्य मध्य प्रदेश येथे तात्काळ रवाना झाले। परंतु आरोपी मध्य प्रदेशमधून दुसऱ्या राज्यात गेले असल्याची माहिती मिळाली आहे। आरोपीचा पुढील कोणताही सुगावा नसताना गुंडाविरोधी पथकाने मानवी कौशल्य व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी हा कर्नाल राज्य हरियाणा या परिसरात गेला असल्याचे निष्पन्न केल्याने पथकाने तात्काळ जिल्हा सागर राज्य मध्य प्रदेश येथून आपली दिशा कर्नाल राज्य हरियाणाकडे वळवली। दिनांक 22/2/2025 रोजी रात्रीच्या वेळी कर्नाल शहरात मध्य प्रदेशकडील कामानिमित्त भाडोत्री राहणाऱ्या लोकांची माहिती काढून आरोपीबाबत चौकशी केली असता पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास शिवपुरी रोड कर्नाल राज्य हरियाणा येथून सदर गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार आरोपी नरेंद्र हरिराम अहिरराव वय 25 वर्ष राहणार किखाडा गाव जिल्हा सागर राज्य मध्य प्रदेश या सिटी पोलीस ठाणे कर्नाल राज्य हरियाणा हद्दीतून सापळा रचून शितापीने ताब्यात घेतला असून त्याने गुन्ह्यात चोरलेले सोने व इतर मुद्देमालाची काय केले याबाबत पुढील तपासकामी अंबड पोलीस ठाणे नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आला आहे। सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर, माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे, माननीय श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, माननीय श्री मधुकर कड वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट 1 यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस उपनिरीक्षक मलंग गुंजाळ, दिलीप सगळे, पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, भूषण सोनवणे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, अशोक आघाव, सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।